महाविद्यालयातील प्राध्यापक एम के सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आजच्या आपल्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर JB अंजने, या कार्यक्रमासाठी तंत्रस्नेही म्हणून प्राध्यापक डॉक्टर JP नेते आणि त्यांना सहाय्य करणारे आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर संदीप साळुंके, सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनींनो आणि जे काही इतर समाजातील लोक असतील ते, या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. वाचन प्रेरणा दिवस साजरी करत असताना याचे एक समीकरण आहे. वाचन प्रेरणा दिवस आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम असा हा समन्वय, असा एक कोऑर्डिनेशन आहे. आपण आत्ताच आमचा लाडका विद्यार्थी दीपक सोनार याचं व्याख्यान आपण ऐकलं. या व्यतिरिक्त जी काही माहिती राहिली असेल ती मी आपल्याला देणार आहे. माझं बोलणं जे ते 3 टप्प्यामध्ये असेल. या समीकरणामध्ये सुरुवातीला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जीवनचरित्र आणि त्यांच्या जन्मदिनी हा वाचन प्रेरणा दिवस का साजरी केला जातो याचं महत्व, ग्रंथांचं महत्व दुसरा टप्पा, आणि तिसरा टप्पा आहे वाचन ही संकल्पना काय आहे. पहिलं, APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडूतील रामेश्वरम या ठिकाणी झालेला आहे. लहानपणापासून त्यांची खूप गरिबीची परिस्थिती होती आणि वडील नाविक होते, आई गृहिणी होती. त्यांचं माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण असेल, प्राथमिक शिक्षण असेल, ते अतिशय फार गरिबीत गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांना शाळानंतर त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की त्यांनी पेट्रोल पंपावरती किंवा चौकामध्ये उभे राहून आरोळ्या मारून त्यांनी वर्तमानपत्र विकली. असे हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये जन्माला आलं, याचं आपल्याला परमेश्वराचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. अशा पद्धतीने शिकत शिकत त्यांच्याकडे पैसे नव्हते तरी सुद्धा हॉस्टेलला ते राहत गेले. वाटेल ते आणि पडेल ते काम करत करत 1954 मध्ये त्यांनी विज्ञानाची डिग्री ही हस्तगत केली, ती मिळवली. पुढे मग त्यांचा प्रवास सुरू झाला. मग त्यांना पुढे वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळत गेल्या, ते त्यांच्या बुद्धीमुळे. मग अशा या गरिबी परिस्थितीमुळे ज्या वेळेला मी आता जवळजवळ 23 वर्षापासून अध्यापन करतोय, बरेच विद्यार्थी म्हणतात सर आमची परिस्थिती नाहीये, आणि परिस्थिती नाहीये म्हणून आम्ही पुस्तकं घेणार नाही, आम्ही ग्रंथ घेणार नाही, किंवा आम्हाला काय असेल ते तुम्हीच द्या, तुम्हीच सांगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, तर परीक्षेला नेमकं काय येईल, कसं येईल तेवढंच सांगा. असं न करणारे APJ अब्दुल कलाम होते आणि म्हणूनच ते एवढ्या उच्च पदापर्यंत ते पोहोचले. आपल्यासारखे जर का त्यांनी अशाच पद्धतीने वागले असते तर ते राष्ट्रपती पदापर्यंत आणि पुढे मोठ्या सायंटिस्ट पदापर्यंत ते गेले नसते. परंतु असं न करता त्यांनी जे काम केलं ते म्हणजे काय, तर पुस्तकं वाचली, वेगवेगळी अनेक पुस्तकं. त्यांच्या जीवनामध्ये अनेक पुस्तकांना त्यांनी महत्व दिले. अरे, पूर्ण जगामध्ये पुस्तकांसाठी घरं बांधणारा व्यक्ती आपल्या देशामध्ये जन्माला आला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खायला अन्न नाही, घालायला कपडे सुद्धा कमी, पायात बुट सुद्धा कमी, परंतु पुस्तकांसाठी घरं बांधणारा, ग्रंथांसाठी घरं बांधणारा व्यक्ती आपल्या देशामध्ये होऊन गेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून कदाचित कलाम साहेबांनी याचं निश्चितच अवलोकन केलं असेल आणि म्हणून त्यांनी पुस्तक वाचनाकडे आपला ओढा वळवला आणि खूप काही ज्ञान त्यांनी मिळवलं. विज्ञान शाखेची डिग्री त्यांनी हस्तगत केली, तर हळूहळू ते प्राध्यापकाच्या नोकरीवरती ते रुजू झाले.
त्यांना आपण आज मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. अनेक क्षेपणास्त्र त्यांनी तयार केलेली आहेत. त्याच्या जर आपण बघितलं तर 1980 मध्ये रोहिणी नावाचा उपग्रह त्यांनी तयार केला आणि पृथ्वीच्या कक्षेमध्ये त्याला प्रक्षेपित केला. 1985 मध्ये त्रिशूल नावाचं अग्निबाण त्यांनी तयार केला. 1988 मध्ये पृथ्वी नावाचा अग्निबाण त्यांनी तयार केला. 89 मध्ये अग्नी नावाचा अग्निबाण तयार केला आणि 1990 मध्ये आकाश व नाग असे 2 प्रकारचे अग्निबाण त्यांनी तयार केले. त्यांच्या या सर्व कामाच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने वेगवेगळे पुरस्कार दिले. 91 मध्ये त्यांना पद्मभूषण नावाचा पुरस्कार मिळाला 1991 मध्ये. 90 मध्ये पद्मविभूषण त्यांना मिळालं. 98 मध्ये त्यांना 2 पुरस्कार मिळालेले आहेत. एक सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्या भारत देशामध्ये सर्वात महत्वाचा जगामध्ये त्याला मानलं जातो म्हणजे भारतरत्न पुरस्कार आणि त्याच वर्षी त्यांना दुसरा पुरस्कार मिळालेला आहे तो वीर सावरकर पुरस्कार. 1997 मध्ये त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळालेला आहे. तर 2007 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स DSc UKE इंग्लंड मधल्या एका नामवंत विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स मिळालं. तर 2008 मध्ये डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंगची त्यांना जे डॉक्टरेट मिळाली ही सिंगापूर मधून त्यांना मिळालेली. असे हे कलाम साहेब हे फक्त वाचनासाठी नाही, शिक्षणासाठी नाही, तर देशाच्या भवितव्यासाठी नेहमी विचार करणारे. आज जे ते राष्ट्रपती असताना त्यांनी एक विजन आपल्याला दिलं, एक दृश्य त्यांनी आपल्याला दिलं की भारत हा 2020 मध्ये जे आज आता सुरू आहे, आपण आहोत या सर्व जगामध्ये प्रबळ आणि ब्लाढ्य असं राष्ट्र होईल. परंतु त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्याला भरपूर गोष्टी अडथळा निर्माण झालेला आहे. आज त्या पद्धतीने आपल्याला दिसत नाहीये. परंतु ज्या वेळेला आपण पाहतो तर कलाम साहेबांनी जे 2020चं जे विजन दिलेलं होतं ते फार महत्वपूर्ण होतं. याचबरोबर त्यांनी नुसतं एवढंच नाही तर शिक्षण, संशोधन, क्षेपणास्त्र ज्याला आपण मिसाईल म्हणतो आणि यानंतर त्यांनी काही साहित्यही लिहिलेलं आहे ज्यामध्ये इंडिया 2020 आहे, विंग्स ऑफ फायर आहे आणि इग्निटेड माइंड्स आहे. यासारखे त्यांनी पुस्तकं लिहिली. अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र आहे. तर त्यांचं सायंटिस्ट टू प्रेसिडेंट नावाचं आत्मकथन आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचं मराठीमध्ये माधुरी शानबाग नावाच्या लेखिकेने त्याचं मराठी अनुवाद केलेला आहे. असे हे अब्दुल कलाम साहेब आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगले, आयुष्यभर शिक्षक म्हणून जगले. त्यांचा मृत्यू देखील त्याच पद्धतीने झाला. 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत त्यांच्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ होता आणि त्यांचा जो मृत्यू दिवस आहे तो 27 जुलै 2015 मध्ये शिलाँग या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ इंडियनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अचानक त्यांची तब्येत खराब झाली. त्याच्यानंतर त्यांना थोडं बरं वाटू लागलं. परत त्यांनी भाषण देता त्यांना परत तब्येत खराब झाली आणि तिथून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. असे हे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. असं यांचं आयुष्य आहे. भारतासाठी जीवन जगणारे, भारताचा सर्वांगीण विकास करणारे आणि त्यांचा हा जोही काही विचार आहे हा भारत सरकारने ओळखला आणि तत्कालीन पंतप्रधानांनी त्यांना राष्ट्रपती पदासाठी त्यांची निवड करण्यात आली.
हे असे आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात येतो. जगामध्ये त्यांचा विद्यार्थी दिवस, जागतिक विद्यार्थी दिन म्हणून या दिवसाचं महत्व जगामध्ये मानलं जातं. आणि आता दुसरा टप्पा जो आहे माझा तो म्हणजे वाचन. दीपक सोनार याने वाचनाचं महत्व सांगितलं. मग वाचन म्हणजे सर्वच जण म्हणतात, लहानपणापासून तर मोठेपर्यंत आता सर्वच विद्यार्थी, मी असेल कोणी असेल, सर्व म्हणतो वाचन. मग वाचन म्हणजे काय? वाचन नेमकं काय करावं? वाचन म्हणजे कसं असतं? वाचतो पण लक्षात राहत नाही, स्मरणात राहत नाही, याला काय म्हणावं? तर वाचन कसं असावं? वाचनाचा अर्थ काय? वाचन म्हणजे काय नेमकं? तर वाचत असताना लिहिलेले डोळ्यातून ओळखणे एवढेच आपल्याला अभिप्रेत नसते, तर मजकूर अर्थ कळणे महत्वाचे असते. आपल्या लक्षात का राहत नाही? कारण आपण वाचन करत असताना त्याचं आकलन आपल्याला करता येत नाही. जर त्याचं आकलन आपल्याला करता आलं, जे अनेक आपल्या नामवंत सामाजिक राजकीय संत असतील यांना देखील करता आलं. त्यांच्या काळात तर पुस्तकं नव्हती, पण त्यांनी ऐक्यू आणि त्यांना जे मिळालं, संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अजून अनेक सामाजिक नेते असतील, यांनी हे वाचनाच्या माध्यमातूनच त्यांनी आपली प्रगती साधलेली आहे. परंतु ते कशाच्या जोरावर आहे? तर मजकुराचा अर्थ कळणे महत्वाचे असते. जर अर्थच आपल्याला कळाला नाही तर वाचन करून आपल्या स्मरणामध्ये ते राहणार नाही. वाचन म्हणजे काय? तर लिहिणाऱ्याच्या हेतूनुसार वाचणाऱ्याच्या तयारीप्रमाणे होणारे अर्थाचे आकलन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे त्याचं आकलन जर तुमचं झालं, ते वाचल्यानंतर मग साधं वर्तमानपत्र देखील असेल. आपण वर्तमानपत्र वाचावं असं आपण विद्यार्थ्यांना मी नेहमीच सांगत असतो. प्रत्येकाने वर्तमानपत्र, एक तरी वर्तमानपत्र रोज वाचलं पाहिजे. परंतु किती विद्यार्थी वाचतात? अहो, काल काय घटना घडली, 1 महिन्यापूर्वी काय घडली आणि 1 वर्षापूर्वी काय घटना घडली, ती वर्तमानपत्रामध्ये काय आलेली होती, त्याचं उदाहरण आपल्याला द्यायचं असलं तर आपल्याला देता येत नाही. याचं कारण म्हणजे काय? तर आपण काय केलेलं आहे की ते जो अर्थ आहे त्याचा अर्थ आपल्याला कळालेला नाहीये. आपण फक्त वाचावं म्हणून वाचलेलं आहे. तसं नको करा. तर वाचन कसं असलं पाहिजे? आकलनपूर्वक असलं पाहिजे. ते मनन आणि चिंतन त्याचं झालं पाहिजे की नेमकं आपण काय वाचलं, याचा अर्थ काय असेल, त्याचं देखील आपण या ठिकाणी केलं पाहिजे. वाचनातून आकलनाबरोबर उद्दिष्टानुरूप वृत्तीची प्रेरणा ही जागृत होत असते. आणि म्हणून वाचनाचे महत्व मानवी जीवनामध्ये खूप आहे. मग अगदी मॉन्टेसरी पासून, बेडन पावेल पासून तर मोठमोठे शिक्षण तज्ञ जे होऊन गेलेले आहेत, त्या सर्वांनी वाचनाचं महत्व आपल्या लेखनातून त्यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. कारण वाचन संस्कृती ही आपली संस्कृती आहे. परंतु आज दीपकने सांगितल्याप्रमाणे मोबाईलचा खूप वापर झालेला आहे. बरेचसे विद्यार्थी लगेच गुगल सर्च मध्ये जातात आणि गुगल सर्च मध्ये जाऊन आपल्याला अडलेल्या शब्दाची माहिती त्या ठिकाणी घेतात. परंतु मी ह्या मताचा आहे, मी नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही स्वतः वाचा, कथा वाचा. या कथा दिलेल्या त्या वाचा आणि या वाचून तुम्हाला काय समजतं तेवढं फक्त लिहा. एका पेज मध्ये लिहा, अर्ध्या पेज मध्ये लिहा, 2 पेज मध्ये लिहा, 3 पेज मध्ये लिहा. बरेचसे विद्यार्थी तसा प्रयत्न करतात आणि ते चांगल्या मार्कांनी पास देखील होतात. याचाच अर्थ असा आहे की जर मी तुम्हाला लिहून दिलं तर मी माझं डोकं वापरलं. गुगल सर्च मध्ये तुम्ही सर्च केलं, ते गुगल सर्चचं डोकं तुम्ही वापरलं. आणि लक्षात घ्या, आपल्याकडे म्हण आहे, जो दुसऱ्याच्या डोक्याने चालतो तो नेहमीच तो यशस्वी होईल असं नाही, तो फसतो देखील. म्हणून दुसऱ्याच्या डोक्याने न चालता आपल्या डोक्याने चाला. मी नेहमीच म्हणत असतो की आपण ज्या क्यूबी घेतो, ती क्यूबी न घेता आपण स्वतः प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. परंतु आजकाल या धकाधकीच्या काळामध्ये, जागतिकीकरणाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नच पडत नाही. आणि प्रश्न पडत नाही म्हणून त्याची उत्तरं मिळत नाही, आणि उत्तरं मिळत नाही म्हणून त्यांना कधी संघर्ष करण्याची त्यांच्यामध्ये संयमता नाहीये. ही संयमता केव्हा येईल? हे संस्कार केव्हा घडणार आहेत तुमच्यावरती? हा संस्कार आणि हे संयमता घडण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?
तर तुम्हाला पहिल्यांदा चांगल्या पुस्तकांचं वाचन करावं लागेल. आणि आज वाचन संस्कृती लयाला गेलेली आहे. वाचन नाही म्हणून व्यवस्थित संस्कार नाही, आणि संस्कार नाही म्हणून आज आपण बघतो की जळगावला मागे 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, एक 11वीतला पोरगा, 10वी पास झालेला पोरगा आईकडे मोबाईल मागतो. आई नर्स आहे, बापही नोकरीला आहे, पण काही कारणास्तव त्यांना मोबाईल घेता येत नाही, त्यांच्या नोकरी निमित्ताने म्हणा किंवा या निमित्ताने. आणि तो मुलगा काय करतो, तर शिवकालीच्या पुलाचा रेल्वे पुलावरून तो खाली उडी मारतो आणि रेल्वेमध्ये तो कापला जातो आणि आत्महत्या होते. हा हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला कुठून? या वयामध्ये विद्यार्थ्यांना काही कळत नाही. 5वीचा विद्यार्थी देखील आत्महत्या करतो. म्हणजे आपल्या देशामध्ये तर फार आश्चर्यकारक घटना घडत आहे की 70-75 वर्षाच्या व्यक्ती देखील, ज्येष्ठ नागरिक देखील आत्महत्या करतो आणि 5 वर्षाचा 5वीतला पोरगा देखील आत्महत्या करतो. हे कारण, हे जे समीकरण आहे, हे का कळत नाही? कारण हेच त्याला कारण आहे, कारण आपण आपले चांगलं संस्कृती वाचन आपलं नाहीये आणि ते वाचन झालेलं नाहीये. आणि ती वाचायचे, ते जर वाचलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने घडता येईल, असं या दिवशी मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो. कारण दिवसा माझी एक तरी पान वाचावे. प्रत्येकाने एक पान तरी वाचलं पाहिजे, पण ते पान वाचत असताना आकलनपूर्वक वाचलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता मला माझ्या मित्रांबरोबर फिरायला जायचंय, तर आपण आपल्या मित्रांबरोबर फिरायला जाऊन या. असं तुम्हाला वाटत असेल की मी आता चित्रपट बघावा, चित्रपट बघून घ्या. सिनेमा थिएटरमध्ये जायचं असेल, सिनेमा थिएटरमध्ये जाऊन या. मला आता जेवण करायचे, जेवण करून घ्या. आणि त्याच्यानंतर मात्र अभ्यासाला सुरुवात करा. पण तो अभ्यासाला सुरुवात करताना मग मात्र त्याच्यामध्ये अडथळा येऊ नका. त्याचं गांभीर्य तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याचं गांभीर्य तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या वाचत असताना ते तुम्हाला कळणार आहे. बरेचसे विद्यार्थी मला भेटतात, सर मी खूप वाचतो पण माझ्या स्मरणात राहत नाही. त्याचं कारणच आहे की तुमची एकाग्रता नाही. मग एकाग्रता आणण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी मेडिटेशन मध्ये आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये खूप काही आहे, परंतु मेडिटेशन करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का? मग आपल्याला वाचन करत असताना आकलनपूर्वक वाचन करणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यामधले शब्द आपल्याला कळाले पाहिजे, त्याचे अर्थ, त्याचे भावछटा, लिहिणाऱ्याचा हेतू, हे सर्व आपल्याला कळलं पाहिजे असं मला वाटतं. मग या वाचनाचं महत्व तुम्हाला माहितीये, मी सांगितलं. अजून तुम्ही कुठे पण ऐकणार आहात, त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक शिक्षक अगदी पहिलीपासून तर बालवाडीपासून तर इथपर्यंत तुम्ही आलेले आहात. असं वाचा, तसं वाचा, वाचन करतायत. मग हे वाचनाचे प्रकार किती आहे? किती वाचनाचे प्रकार? तर याचं पहिलं जे आहे ते म्हणजे प्रकट वाचन. हे जे प्रगट वाचन आहे ते प्रत्यक्ष असतं, जे आपण बालमानसशास्त्राचा विचार केला. माझं एम.एड झालेलं आहे, पहिल्यांदा बी.एड झालेलं आहे, नंतर एम.एड झालेलं आहे. हा सर्व बालमानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र याचा अभ्यास माझा आहे. त्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की विद्यार्थ्याला पहिल्यांदा जो लहान मूल असतं, मानवी मूल, जेवढं तुम्ही जोरात ते वाचेल तेवढं त्याच्या स्मरणात जास्त राहतं. याचं कारण आहे, प्रगट वाचन म्हणजे काय, की ते वाचणं जोरजोरात. जसं आम्ही लहान असताना शिक्षक आम्हाला वाचायला लावायचे, जगन घर बग, अशा पद्धतीने जोरजोरात वाचणे, जोरजोरात पाढे पाठ करणे, कारण त्या वयामध्ये ते आवश्यक आहे. म्हणून बालवाडी ते 4थी पर्यंत विद्यार्थ्यांचं प्रकट वाचन असतं. हे प्रकट वाचन जर असेल तर प्रकट वाचन याला म्हणतात. पण आपल्याला महाविद्यालयीन स्तरावर हे बरोबर वाटत नाही, कारण असं जर तुम्ही वाचायला गेलात तर ते कदाचित तुम्हाला कोणीतरी असेल आणि तुम्हाला ते कुठेतरी हर्ट होईल, तुमच्या हृदयाला कुठेतरी ते बोचेल, तुम्हाला ते बरोबर वाटणार नाही. म्हणून आपल्याला पुढचं जे आहे तर मुक वाचन. मुक वाचन म्हणजे काय? मनातल्या मनात वाचणे. आपण मनातल्या मनात वाचतो आणि मनातल्या मनात वाचल्यानंतर त्याचा भावार्थ, त्याचा शब्दार्थ हा आपल्याला कळतो. आपण मनातल्या मनात वाचत असताना खूप काही अर्थही आपल्याला समजतात, गवसतात, निराळे. आता साहित्याच्या भाषेत किंवा एखादा शब्द जर असेल तर बघा, राजकारणी लोक शब्द फिरवतात.
राजकारणी लोकांचे शब्द फार वेगळ्या पद्धतीने असतात आणि त्याला नंतर निवडणुकीचा मुलामा दिला जातो. त्यांचे नाव घेऊन मी या ठिकाणी बोलत नाही, कारण की ते योग्य होणार नाही. परंतु लेखक कवींचेही काही शब्द असतात, साहित्यिकांचे शब्द असतात, वैज्ञानिकांचे शब्द असतात. ही शब्द फिरवण्याची जी कळा आहे, ही शब्दांची जी कळा आहे, शब्दांची जी छटा आहे, ही सर्व तुम्हाला या ठिकाणी कळते, ती म्हणजे मूक वाचनातून. पुढचं वाचन आहे अवांतर वाचन. अवांतर वाचन फार महत्वाचं आहे. आपल्याला अभ्यासाला असलेलं वाचन करणे, या वाचनाला अध्ययन प्रवण वाचन असं म्हणतात. तुम्हाला एखादी कथा आहे, एखादं कादंबरी आहे, एखादं नाटक आहे किंवा भौतिकशास्त्राचं पुस्तक आहे, ते वाचणं आणि भौतिकशास्त्राचे इतर पुस्तकं वाचणे किंवा रसायनशास्त्राची इतर पुस्तकं वाचणे, प्राणीशास्त्राची, वनस्पतीशास्त्राची, तुम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त जे तुम्ही वाचणार आहात त्याला अवांतर वाचन म्हणतात. कारण अवांतर वाचनच आपलं नाहीये आणि म्हणून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. आपण जे बोलतो ते IQ माहितीवर बोलतो. सोनवणे सरांनी सांगितलं होतं, DB पाटील सरांनी सांगितलं होतं, नेते सरांनी सांगितलं, माझ्या मित्राने सांगितलं, याने सांगितलं, त्याने सांगितलं, असं आपण करतो आणि शेवटी अशा पद्धतीने आपण सांगत जातो आणि मग आपलं जे अवांतर वाचन आहे ते होत नाही. कारण वाचन केल्याने माणसाला होतं. असं म्हणतात की भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याचे सर्वात महत्वाचे साधन आहे. परंतु हे साधन केव्हा पूर्ण होतं? वाचन केलं. तुम्हाला हे सर्व जमेल, परंतु केव्हा? वाचन केल्यानंतर जमेल, वाचनानंतर जमणार नाही. कारण वाचनाने पूर्वज्ञान, अनुभव, वृत्ती आणि ज्या भाषिक समूहांचा घटक असेल, मराठी असेल तर मराठी, हिंदी असेल तर हिंदी, गुजराती असेल तर गुजराती आणि उर्दू असेल तर उर्दू, त्या समूहाची सांस्कृतिक आणि सामाजिक वळण या प्रभावांनी घडलेलं वाचन महत्वाचे ठरते. म्हणून वाचन प्रक्रियेत नेहमी सातत्य असावं. वाचनाचे एवढे फायदे आणि म्हणून म्हटलं जातं की वाचन, जो वाचेल तो वाचेल, जो वाचणार नाही तो अजिबात वाचणार नाही. बघा, दोन शब्द, हे शब्द श्लेष आहे. अलंकाराच्या भाषेमध्ये याला शब्द श्लेष अलंकार असं म्हणतात. एका शब्दातून दुसरा शब्द आणि त्या शब्दाची परत विकृती होते, तो शब्द वेगळा अर्थ या ठिकाणी प्रभावीपणे मांडला जातो. त्याचा अर्थ आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीने करावं लागेल. या सर्व गोष्टीने आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला वाचनाचं महत्व मानवी जीवनामध्ये, विद्यार्थी जीवनामध्ये किती आहे, या गोष्टीचं आपल्याला नेहमीच ज्ञान प्राप्त होत असतं. मग वाचन केल्याने आपल्याला काय काय मिळतं? तर वाचन केल्याने आपल्याला मिळतं सर्वात महत्वाची म्हणजे ज्ञानप्राप्ती. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान आपल्याला घेता येतं, वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान आपल्याला आत्मसात करता येतं, वेगवेगळे विषय आपल्याला आत्मसात करता येतात. मी मराठीचा प्राध्यापक आहे आणि म्हणून मला मराठीच माहिती असेल असं नाही. मला इतर विषयाचं देखील माहिती असलं पाहिजे आणि म्हणूनच कदाचित हे UGCला, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि मानव संसाधन विकास मंत्रालय यांना कदाचित हे माहिती झालं असेल की विद्यार्थी फक्त तेवढंच वाचतो जेवढं त्याला मिळतं, पण तेवढंच नाही तर विद्यार्थ्याला अजून काहीतरी मिळायला पाहिजे. म्हणजे मराठीच्या प्राध्यापकाला किंवा मराठीच्या विद्यार्थ्याला गणित देखील आलं पाहिजे. मग ते गणित कसं येईल? तर ते गणित जे येतं त्याला सब्जेक्ट कोरिलेशन असं म्हणत होते. मी BEd झालेलं आहे म्हणून मला माहिती येते. परंतु आता स्वतंत्रपणे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना एक विषय आणलेला आहे. TYBA TYBSCलाही असेल, तो जेनेरिक नावाचा विषय असेल. हा जेनेरिक नावाचा विषय काय ते हेच तो सांगतो, आंतरविद्याशाखीय शिक्षण. आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणामध्ये या जेनेरिकच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी बघतोय की प्रत्येक विद्यार्थ्याला भाषेचं ज्ञान आपल्याला त्याला असलं पाहिजे. याचबरोबर त्याला समाजशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. हे आर्ट्स बॅकग्राऊंड बद्दल मी बोलतोय. सायन्समध्ये अजून वेगळं असेल. आणि मग तो विद्यार्थी एकच नाही तर त्याला अनेक विषयांमध्ये त्याला ज्ञान प्राप्त व्हावं
जेणेकरून तो स्पर्धा परीक्षेमध्ये टिकला पाहिजे. आज नोकरी जी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नोकरी स्पर्धा परीक्षेशिवाय नाहीये. शिपायाची नोकरी देखील स्पर्धा परीक्षेशिवाय तुम्हाला मिळणार नाही. ते सुद्धा सीईटी होते, कंबाईन एंट्रन्स टेस्ट. आणि म्हणून सीईटीच्या माध्यमातून आपल्याला नोकरी मिळते. त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला हे सर्व महत्वाचं आहे, कारण वाचन केल्यानेच आपण आपल्या समाजाचा, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा, एकूणच जगाचा देखील आपण सर्वांगीण विकास करू शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. मग अमेरिकेचे अध्यक्ष जे मागच्या वेळेला होऊन गेले ते बराक ओबामा असतील. बराक ओबामांनी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचं वाचन होतं आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या एका भाषणामध्येच त्यांनी आपल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदावर उभं असताना त्यांनी सांगितलं की त्यांना प्रश्न विचारला गेला की आर्थिक स्थिती आपल्या देशाची कशी सुधारू शकते. कारण अमेरिका 2007 मध्ये देखील लयाला गेला आणि कोरोना काळात देखील लयाला गेलेला आहे. कारण त्याला कारण आहे तिथं चंगळवाद. जर आपण कधी वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस किंवा अजून चांगल्या टॉपच्या बातमींचं चॅनल्स आपण जर बघत असाल तर आपल्याला हे सर्व लक्षात येईल. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला करता येईल. तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. मी वाचलेला भारतातल्या गरीबातल्या गरीब कुटुंबाची आर्थिक स्थिती मी वाचलेली आहे. तिथला गरीबातला गरीब माणूस देखील त्याच्याकडे एक विशिष्ट असं आहे की जो त्यामुळे भारत देश कधीही जागतिक महामंदीला बळी पडत नाही. तो जागतिक महामंदीला का बळी पडत नाही हे त्यांनी त्या ठिकाणी समजून सांगितलं. लोकांनी त्यांना खूप फोर्स केला आणि मग त्यांनी सांगितलं की बघा, भारत हा देश गरीब आहे, गरिबांचा देश आहे, जास्तीत जास्त लोक गरीब आहेत, परंतु तरीही त्यांना महामंदीच्या आर्थिकतेचा त्यांना का ताण पडत नाही. कारण त्यांनी सांगितलं की प्रत्येक कुटुंबामध्ये कमीत कमी 5 ग्रॅम तरी सोनं आहे. हा सोन्याचा हव्यास त्या भारतीय लोकांना आहे म्हणून नाही, परंतु त्यांना हे सुद्धा कळून चुकलेलं आहे की ज्या वेळेला आपल्यावर काहीतरी आर्थिक अकांड तांडव येईल त्यावेळेला हे घरातलं 5 ग्रॅम सोनं आपण केव्हाही मोडू शकतो, केव्हाही याचे पैसे मिळतात. आणि म्हणून किती जास्ती 2016 मध्ये भारत सरकारने नोटबंदी केली. नोटबंदी केल्यानंतर चांगल्या मोठमोठ्या लोकांपर्यंत आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागलं, पण भारत देशातले लोक जे आहेत ते त्याच्यातून उभरून आले, बरोबर आले. बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना काही मिळालं नाही, परंतु या सर्व गोष्टींचा संबंध त्या बराक ओबामाच्या त्या भाषणामधून मला समजला. त्यांनी मांडलेलं ते आपलं जे उत्तर आहे, त्यांनी सांगितलेलं आपल्या लोकांना जे उत्तर आहे ते बरोबर झालं आणि त्यांना लोकांनी मतदान केलं आणि ती अध्यक्षपदापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. अशी आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. या सर्व उदाहरणांचा उहापोह करत असतानाच आपण वाचन प्रेरणा दिवस जो येतो आपण तो साजरा करतोय. जवळजवळ आपला कार्यक्रम मागच्या 1 सव्वा तासापासून आपला सुरू आहे. मी सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो, या वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने सर्वांना मी एकच विनंती करेल की आपण रोज एक तरी पान, एक तरी पेज, एखादं साहित्यकृती जी चांगली आहे, जी अभिजात आहे, अभिजात अशी साहित्यकृती आपण वाचली पाहिजे. मग तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलता येईल. वादविवाद स्पर्धा होतात, वक्तृत्व स्पर्धा होते. मी NSS मध्ये 6 वर्ष होतो. त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घ्यायचो, कुठला तरी एक विषय द्यायचा आणि अचानक त्या विद्यार्थ्याला त्या विषयावर बोलायला लावायचं. बरेचसे विद्यार्थी म्हणजे जर 60 विद्यार्थी असतील तर 58 विद्यार्थ्याला बोलताच यायचं नाही, 2च विद्यार्थी बोलायचे. याचं कारण त्यांचं वाचन एकदम कमी आहे. आपल्याला अचानक शब्द सुद्धा फुटत नाही, शब्द सुद्धा आपल्याला येत नाही. असं वाटतं कधी कधी की एखाद्याचं बोलणं ऐकत राहावं आणि एखाद्याला असं वाटतं की हा केव्हा जाईल, याचा बोरिंगपणा केव्हा जाईल असं आपल्याला वाटतं. एखादी व्यक्ती खूप हुशार असते. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान माननीय श्री मनमोहन सिंग असतील, हे खूप हुशार आहेत, अर्थतज्ञ आहेत, खूप मोठ्या जगामध्ये अर्थतज्ञ आहेत, परंतु त्यांच्याकडे बोलण्याचं कौशल्य फार कमी आहे आणि म्हणून त्यांचं बोलणं बऱ्याचशा लोकांना कळत नाही. आणि ज्यांचं बोलणं कळत नाही
त्यांना लोक बोरिंग समजतात. पण म्हणून माणूस किती मोठा झाला यापेक्षा त्याने काय काय केलं, त्याचं कर्तृत्व कसं आहे, तो जबाबदारीने कसा वागला, हे आपलं सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं. ते आपल्या स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांचं जे जीवनचरित्र आहे, त्यानुसारच त्यांना आपल्या देशातच नाही, त्यांनी इस्रोमध्ये काम केलेलं आहे, त्यांनी नासामध्ये काम केलेले आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि असं करत असताना एवढं सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी अनुकूलता आणली आणि अनुकूलता आणून त्यांनी जगाला एक नवा संदेश दिला. आणि हा जो संदेश आहे तो आपल्या भारत सरकारने वाचन प्रेरणा दिन म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात सांगितलेलं आहे. अब्दुल कलाम वाचन कट्टा, विविध पुस्तकांची भेट, देवाणघेवाण, ग्रंथांचं वाचन, या सर्व गोष्टींचं आपल्याला आकलन झालं पाहिजे. म्हणूनच या कार्यक्रमाचं हा मुख्य आयोजन, ज्याचा उद्देश या ठिकाणी आहे. सर्वांनी यापुढे अवांतर आपल्या अध्ययन प्रमाण वाचनाबरोबर अवांतर वाचन देखील आपण केलं पाहिजे, असं मी सर्वांना सांगतो. आणि या ठिकाणी माझं जे बोलणं आहे ते मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.